14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। रविवारी पार्क चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायांची गर्दी पुतळा परिसरात झाली होती। आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार भाजपचे उमेदवार राम सातपुते हे देखील अंगात निळा सदरा घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले होते। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, महिला आघाडीच्या अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, श्रीनिवास कर्ली, श्रीनिवास पुरुड, नगरसेविका वंदना गायकवाड, संगीता जाधव आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सामुदायिक बुद्धवंदना घेतली। उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे अशा शब्दांची उधळण करत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। मला त्या ठिकाणी संसद भवनचं नाव संविधानाच्या नावाने संसद भवनाचं नामकरण मोदीजींनी केलं। बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हिंदू मिलची जागा दिली आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं नेहमी मोदीजी म्हणतात। त्यामुळे मला असं निश्चित सांगायचं आहे की काँग्रेसवाल्यांनी काही म्हणू, बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी गरिबांना, दीन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार, मोदीजी काम करतात। 18 तास त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी मोदीजी कार्यरत आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की मोदीजींच्या स्वप्नात मोदीजी जो काही भारत घडवत आहेत ते बाबासाहेबांना अभिप्रेत समाज निर्मिती आणि राष्ट्रनिष्ठित समाज निर्मिती, त्यामुळेच या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत मोदीजी येत्या काळात घडवतील। बाबासाहेबांचे उपकार खऱ्या अर्थानं म्हटलं जातं, उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामुळं माझ्यासारखा एक त्या ठिकाणी मागासवर्गीय परिवारातला, ज्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी चपला शिवायचं काम केलं, ज्याच्या आईवडिलांनी ऊसतोडीचं काम केलं, अशा परिवारातल्या मुलाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इतकी मोठी प्रतिष्ठा, इतका मोठा मान भेटतो आहे। एक चहा विकणाराचा मुलगा पंतप्रधान होतो आहे। त्या ठिकाणी सामान्य परिवारातील मुलं किंवा आमच्यासारखे जे सामाजिक क्षेत्रात काम करू शकतात, आम्हाला स्थान हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भेटतं।